नमस्कार, आपण पाहत आहात भंडारा एक्सप्रेस डिजिटल. मी आहे आपला अजय मेश्राम. भंडारा जिल्ह्यात 3 दिवसांपासून 32 ठिकाणी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई करत अवघ्या 24 तासात आरोपींना जेरबंद केले आहे. भंडारा जिल्ह्यातील विविध भागात रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून चोरीच्या घटना घडत होत्या. या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. निरीक्षक विवेक सोनवणे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 3ही घटनास्थळांवरील CCTV फुटेज गोळा केले. तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या प्रॉपर्टी पथकाने सलग 2 दिवस आरोपींचा पाठलाग करून मुख्य आरोपी सम्यक उत्तम वाटोडे वय 18 याला नागपूर येथून ताब्यात घेतले. यासोबतच 4 विधी संघर्षग्रस्त बालकांनाही पोलिसांनी पकडले आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी भंडारा, जवाहरनगर आणि तुमसर परिसरात संतोष उर्फ कालू नागदेवे आणि चिंटू उईके यांच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीतील सुमारे 29,000 रुपयांचा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना तुमसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपींनी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याचे समोर आले आहे. भंडारा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा भंडारा एक्सप्रेस डिजिटल. धन्यवाद. सर, काय सांगाल भंडारामध्ये चोरीच्या घटना झाल्या, त्यामध्ये आरोपी मिळाले, काय नेमके घटनाक्रम होता? भंडारामध्ये 8 तारीख आणि 9 तारीखला असा जवाहरनगर पोलीस स्टेशन, भंडारा पोलीस स्टेशन, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत काही ठिकाणी चोरांचा एक गँग आला होता. त्यांनी काही दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी चोरी केली. यावर भंडारा पोलीसची लोकल क्राईम ब्रांच, जवाहरनगर पोलीस स्टेशन, भंडारा पोलीस स्टेशन आणि तुमसर पोलीस स्टेशनची मिळून 5 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांची टीम, 5 ते 6 टीम याच्यामध्ये सामील होती. आणि नागपूर सिटी पोलीसची वाडी पोलीस स्टेशनची DVची टीमनी मिळून हा आरोपी 12 तासात निष्पन्न केले आणि 24 तासाच्या आत यांना अरेस्टसुद्धा केलेले. हा 7 लोकांचा एक गँग होता, ज्याच्यामध्ये जास्त लोक नागपूर शहराचे आहे. 7 पैकी 5 लोकांना आम्ही अटक केलेली आहे. 5 पैकी 4 लोक जे आहे ते विधी संघर्ष बालक आहेत. यांना ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार यांच्यावर कारवाई करतो. आणि सुमारास 79,000चा जे मुद्देमाल आहे तो मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहे. त्या आरोपीवर इतर रेकॉर्डसुद्धा आहे. त्या रेकॉर्ड बघून सेक्शन 112 प्रमाणे पेट्टी ऑर्गनाइज क्राईम BNS त्यानुसार आम्ही यांच्यावर कारवाई करतो. किती घरफोडी केली आणि कुठं केली? नाही, घरफोडी भंडारामध्ये यांनी 11 दुकान फोडली होती. तुमसरमध्ये 7, मोदामध्ये 2, बर्डीमध्ये 1, यशोधरानगरमध्ये 1, असा 32 ठिकाणी यांनी दुकान फोडली होती. 32 दुकान यांनी फोडली आहे. आणि पुढे आणखी ठिकाणी यांनी असा केला असेल, इंटरोगेशनमध्ये हा निष्पन्न होईल. ओळखी सांगले. माझी विनंती राहील की आपण आपले व्यावसायिक जे संस्थान आहे तिथे एक CCTV रोड साईडला लावून इन्स्टॉल केले तर या गुन्हेमध्ये याची मदत होते आणि इतर गोष्टीमध्ये सुद्धा मदत होते. तर आमची यावर आपल्याशी विनंती आहे.
आहे